बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे 5 दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे तयारीचा उत्साह शिगेला पोचला आहे। त्यात आगमनाआधीचा शेवटचा रविवार असल्याने गणेश भक्तांनी हा हक्काचा मुहूर्त साधत बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी केली आहे। मखरांच्या ऑर्डर देण्यात आल्या असून सजावटीचं सामान खरेदी करणे, पूजा साहित्य, अलंकारासह विविध वस्तूची खरेदी करण्याकरिता चाकरमानी व्यस्त असल्याचं चित्र पाहायला मिळालं। दुकानांपेक्षा रस्त्यावर सजणाऱ्या मॉलमधून खरेदी करण्याचा कल जास्त दिसून येत होता, त्यामुळे ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेतील रस्तेही गर्दीने हाऊसफुल झालेत। रस्ते फुटपाथवरूनही चालण्यासाठी जागा नसल्याने वाहनांची कोंडी झाल्याचंही अनेक ठिकाणी पाहायला मिळालं। 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव त्याच भक्तिभावामध्ये आणि धूमधडाक्यामध्ये साजरा करण्यासाठी गणेश भक्त सज्ज झाले आहेत। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि फटाक्यांच्या जोरदार आतिषबाजीमध्ये वृंदावनच्या राजाचं मोठ्या थाटात आगमन झाले। तब्बल 15 फूट उंच अशा या बाप्पाचे भव्य रूपात पहिले दर्शन डोळ्यात साठवून घेण्यासाठी बाप्पांच्या भक्तांनी अलोट गर्दी येथे केली होती। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सर्वांच्या आवडत्या बाप्पाच्या आगमनासाठी आता केवळ काही दिवसांचाच अवधी उरलेला असताना गणेश भक्तांना बाप्पांच्या दर्शनाची आस लागून राहिली आहे। सर्वच गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची मोठी लगबग दिसून येत आहे। गणपतीचे मंडपात कार्यकर्ते रात्रंदिवस काम करून आपल्या बाप्पाच्या आगमनाची तयारी करताना दिसत आहेत। बाप्पाची आरास लवकरात लवकर तयार करून त्या बाप्पा विराजमान करण्यासाठी लवकरच मूर्त्या आणून ठेवतात। वृंदावन सोसायटी येथील वृंदावनच्या राजाचे देखील मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आले। ढोल ताशांचा दणदणाट, फटाक्यांची आतिषबाजीमध्ये बाप्पांचे येथे स्वागत करण्यात आलं। वृंदावन गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे 38वे वर्ष असून सुप्रसिद्ध मूर्तिकार खातू यांच्या कारखान्यातनं ही गणेश मूर्ती घडवण्यात आलेली आहे। तब्बल 15 फूट उंच असलेली मूर्ती प्रभू रामाच्या रूपात असून प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनवण्यात आलेली आहे। तब्बल 14 तासांचा प्रवास करून सायंकाळी 7 वाजता बाप्पाचं आगमन वृंदावन सोसायटीमध्ये झालं। बाप्पाच्या आगमनासाठी आजूबाजूच्या तब्बल 100हून अधिक इमारतींमधील गणेश भक्त रस्त्यावर दाखल झाले होते। प्रथम बाप्पाला एका कापडामध्ये झाकून आणले। जोरदार आतिषबाजी करून कापड दूर करून बाप्पाचे नयनरम्य रूप भाविकांसाठी या ठिकाणी खुले करण्यात आले। बाप्पाच्या आगमनाची सलामी देण्याकरिता मुंबईचे सुप्रसिद्ध ढोलताशा पथक यावेळी आपल्या शेकडो वादकांसह येथे उपस्थित होते। तर या संदर्भातील अधिक माहिती वृंदावन गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुमित सुर्वे यांनी दिली आहे। राज्यातील कुटुंबे सुखी होण्यासाठी महायुती सरकारने अनेक योजना आणल्या, निर्णय घेतले। आमच्या लाडक्या बहीण योजनेच्या विरोधात सावत्र भाऊ आता नागपूर खंडपीठाकडे गेले आहेत। पण या सावत्र भावापासून सावध रहा आणि लाडकी बहीण योजना देणाऱ्या या भावाची ताकद वाढवा। हा भाऊ बहिणींना देण्यात हात आखडता घेणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा दिली आहे। ठाणे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 2022 व 2023 या वर्षाचा श्री गणेश दर्शन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गडकरी रंगायतन येथे पार पडला। ज्येष्ठ गायक पद्मश्री सुरेश वाडकर, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, आमदार कुमार आयलानी, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, शिवसेना महिला आघाडीच्या अनिता बिर्जे, शहर प्रमुख हेमंत पवार यावेळी उपस्थित होते। शिंदे यावेळी म्हणाले की शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सर्व सणांना व्यापक रूप दिले। दिघे यांचा हाच वारसा आम्ही पुढे चालवत आहोत। दिघे यांच्याकडे आलेला संकट, प्रश्न घेऊन आलेला सामान्य माणूस हसतमुखाने जायचा। दिघे यांची ही शिकवण मी पुढे नेत आहे। माझ्याकडे आलेला माणूस रिकाम्या हाताने जाता कामा नये, ही शिकवण मी लक्षात ठेवून काम करतो, असं ते म्हणाले। तर खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी प्रास्ताविक केलं। तर या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शिवसम्राट मित्रमंडळ, द्वितीय क्रमांक पोलीस मुख्यालय, तृतीय क्रमांक डवलेनगर रहिवासी सेवा मंडळ यांनी भूषवला आहे। तर सर्वोत्कृष्ट सजावटीसाठी गोपाळ गणेश मंडळाला, तर श्रीच्या उत्कृष्ट मूर्तीसाठी अष्टविनायक मित्रमंडळ, तर सर्वोत्कृष्ट मंडळ म्हणून प्रादेशिक मनोरुग्ण मित्रमंडळ यांना सन्मानित करण्यात आलं आहे।
अनेक मंडळांचा या ठिकाणी गौरव करण्यात आला. ठाण्याचे खेळाडू जिम्नॅस्टिकमध्ये चांगल्या प्रकारे तयार होतात, हा ठाण्याचा अभिमान आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही 5 सुवर्ण पदके मिळाली आहेत. ठाण्याच्या जिम्नॅस्टिक सेंटरच्या विकासासाठी आणखी भरीव निधी दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्याचबरोबर नागला बंदर गायमुख खाडीची चौपाटी ही धकाधकीच्या जीवनामध्ये तणावमुक्तीसाठी वरदान ठरणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यामध्ये केलं. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ओवळा माजिवाडा मतदारसंघातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा यावेळी पार पडला. यावेळी गायमुख चौपाटीचं देखील येथे लोकार्पण करण्यात आलं. दरम्यान नागला बंदर वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पांतर्गत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौपाटी गायमुखच्या 2ऱ्या टप्प्याचं लोकार्पण आणि 3ऱ्या टप्प्याचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. गायमुख चौपाटी ठाण्याच्या विकासात भर घालणार आहे. ठाणेकरांना तणावमुक्तीसाठी ती वरदान ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ठाण्यात लाखांहून अधिक झाडे महापालिकेने लावल्यामुळे हवाई प्रवास करताना ठाण्याचं दृश्य विहंगमय दिसते, असंही ते म्हणाले. उद्याने, सेंट्रल पार्क उभारली पाहिजेत, पण त्याचा सांभाळही चांगल्या प्रकारे झाला पाहिजे, असा सल्लाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही माझ्या मतदारसंघात मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे, परंतु अजून थोडा निधी बाकी आहे. नुसता अंगठा दाखवून चालणार नाही. मी दुसरे काही मागितले नाही. निधी मागितला आहे, तो देखील जनतेसाठी, त्यामुळे निधी द्यायलाच लागेल, असं विधान आमदार प्रताप सरनाईक यांनी केले. सरनाईक यांच्या निधीच्या मागणीनंतर शिंदे यांनी थेट सरनाईक यांच्या मतदारसंघात दिलेल्या निधीची यादीच वाचून दाखवली. त्यामुळे एकच हशा पिकली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी ओवळा माजिवाडा मतदारसंघातील विविध वास्तूंचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरनाईक यांनी भाषणामध्ये थेट मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिलदार मुख्यमंत्री म्हणून परिचित आहेत. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही माझ्या मतदारसंघासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे, परंतु अजून थोडा निधी बाकी आहे. यावर शिंदे यांनी अंगठा दाखविला. त्यावर प्रताप सरनाईक यांनी म्हटलं की साहेब, नुसता अंगठा दाखवून चालणार नाही. मी दुसरे काही मागितलं नाही. निधी मागितला आहे, तो देखील जनतेसाठी, त्यामुळे निधी द्यायलाच लागेल, असं वक्तव्य त्यांनी केलं. तसेच नरेश म्हस्के यांना मुख्यमंत्र्यांना जर मस्का लावा अशी विनंती देखील केली. या वक्तव्यानंतर एकच हशा पिकली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. शिंदे यांनी सरनाईक यांच्या विधानसभा क्षेत्रातील निधीची यादीच वाचून दाखवली. इतका पैसा दिला तरी अजून मागतात, असं शिंदे यावेळी म्हणाले. तर नगरविकासचा पैसा यांना जास्त दिला आहे. 2 वर्षापूर्वी गुवाहाटीला असताना देखील सरनाईक यांनी अनेक फाईल आणल्या होत्या. यावेळी त्यांना नकार देता येत नव्हता. सरनाईक हे खूप हुशार आहेत, असं देखील यावेळी शिंदे यांनी म्हटलं.